नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते। माजलगाव गावाचा विकास हा सरपंचावर अवलंबून असतो, मात्र हाच सरपंच गावातील जीवावर उठलाय। सरकारी योजनेतील विहिरीचा लाभ मिळवून देण्यासाठी सरपंचानेच एका शेतकऱ्याकडून लाच मागितल्याची घटना घडली। ही संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील आडगावात घडली। लाच मागणाऱ्या सरपंचाचे नाव रुक्मानंद खेत्रे आहे। सरपंच रुक्मानंद खेत्रेने विहिरीसाठी एका शेतकऱ्याकडे 20,000 ची लाच मागितली। एका शेतकऱ्याच्या आईच्या नावावर विहीर मंजूर करून देण्यासाठी सरपंचाने इंजिनियर आणि मॅडमसाठी प्रत्येकी 10,000 ची म्हणजे एकूण 20,000 ची मागणी केली होती। या प्रकरणी शेतकऱ्याने सरपंचाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। तक्रार केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजानननगर, माजलगाव येथे सापळा रचून सरपंच खेत्रे याला लाच घेताना अटक केली। माजलगाव तालुक्यातील केटी आडगाव येथील एका शेतकऱ्याने सरकारी अनुदानावर विहीर मिळावी यासाठी आपल्या आईच्या नावे प्रस्ताव दिला होता, पण गावचे सरपंच रुक्मानंद खेत्रे यांनी विहीर मंजूर करून देण्यासाठी आणि गावच्या यादीत नाव टाकण्यासाठी लाच मागितली। विहिरीच्या मंजुरीसाठी संबंधित इंजिनियर व मॅडम यांच्यासाठी प्रत्येकी 10,000 रुपये असे एकूण 20,000 ची लाच मागितली होती। लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित शेतकऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी माजलगाव येथील गजानननगर भागात सरपंच खेत्रे यांच्या राहत्या घरी सापळा रचला। यावेळी 20,000 रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून 10,000 रुपयांची लाच घेताना खेत्रे यांना रंगेहाथ अटक केली। ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल कुमार भोळ, समाधान कवडे, उपनिरीक्षक सुरेश सांगळे, मच्छिंद्र बिडकर, पांडुरंग काचगुंडे, अमोल खरसाळे, संतोष राठोड आणि प्रदीप सुरवसे यांनी केली। गावपातळीवर विकासाच्या योजनांचा लाभ देताना सरपंचच लाच मागत असेल तर सामान्य शेतकऱ्यांचं काय होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।